नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 102 आणि 103 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. 102व्या श्लोकामध्ये देवीची कुठली विशेषणं आली आहेत, तर तिला ती मणिपूर चक्रामधल्या 10 पाकळ्यांच्या कमळामध्ये राहते असं म्हटलंय. तिला वदनत्रय संयुता म्हणजे 3 चेहरे असणारी असं म्हटलंय. त्यानंतर वज्रासारखी आयुध तिच्या हातात आहेत आणि ती देवतांनी वेढलेली आहे. कुठल्या देवता? तर डमरी यासारख्या देवता असं म्हटलंय. अर्थातच या तंत्रमार्गातल्या देवता आहेत. आणखीन तिचं वर्णन कसं केलंय तर रक्तवर्णाती लाल रंगाची आहे, मांसनिष्ठा, गुडान्न प्रीत मानसा. मांसामध्ये ती राहणारी आहे आणि गुळ घातलेलं अन्न तिला आवडतं. आणखीन ती कशी आहे तर समस्त भक्तांना आनंद देणारी आहे आणि लाकिनी योगिनीच्या स्वरूपामध्ये ती असते असं तिला म्हटलंय. ही विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामधिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 102वा श्लोक असा आहे. मणिपूराब्ज निलया वदनत्रय संयुता वज्रादिकायुधोपेता डामर्यादिभिरावृता. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. मणिपूराब्ज निलया, मणिपूराब्ज निलया, मणिपूराब्ज निलया, मणिपूराब्ज निलया, मणिपूराब्ज निलया, वदनत्रय संयुता, वदनत्रय संयुता, वदनत्रय संयुता, वदनत्रय संयुता, वदनत्रय संयुता, मणिपूराब्ज निलया 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 वदनत्रय संयुता, वज्रादिकायुधोपेता, 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 डामर्यादिभिरावृता, 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 वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. मणिपूराब्ज निलया वदनत्रय संयुता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता, 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 मणिपूराब्ज निलया वदनत्रय संयुता, वज्रादिकायुधोपेता, डामर्यादिभिरावृता. आता 103वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी. आता 4 पादात विभागून हा श्लोक आपण म्हणणार आहोत. रक्तवर्णा मांसनिष्ठा, रक्तवर्णा मांसनिष्ठा,
रक्तवर्णा मांसनिष्ठा रक्तवर्णा मांसनिष्ठा रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा गुडान्न प्रीतमानसा गुडान्न प्रीतमानसा गुडान्न प्रीतमानसा गुडान्न प्रीतमानसा रक्तवर्णा मांसनिष्ठा 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 गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा 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 लाकिन्यंबा स्वरूपिणी लाकिन्यंबा स्वरूपिणी लाकिन्यंबा स्वरूपिणी लाकिन्यंबा स्वरूपिणी लाकिन्यंबा स्वरूपिणी समस्त भक्त सुखदा 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 लाकिन्यंबा स्वरूपिणी संपूर्ण श्लोक म्हणूया. रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यंबा स्वरूपिणी. आजच्या भागामध्ये 102 आणि 103 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबवूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकण्यासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.